नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या दुधाच्या दरावर आणि पर्यायाने तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर होणार आहे. दुग्ध व्यवसाय हा आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. हजारो लाखो कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. आपल्या देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी गाय आणि म्हैस हे केवळ पशुधन नसून ते त्यांच्या जगण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे दुधाच्या दरातील कोणताही बदल, तो वाढ असो वा घट, आपल्या सर्वांसाठी चिंतेचा किंवा आनंदाचा विषय बनतो. गेले काही दिवस सोशल मीडियावर आणि शेतकऱ्यांच्या बांधावर एक चर्चा सुरू आहे. ती म्हणजे दूध दरांबाबत आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे मोठे बदल होणार आहेत का? दुधाचे भाव कमी होणार की वाढणार? जर कमी झाले तर ते कधीपासून कमी होतील? प्रति लिटर किती रुपयांनी कमी होतील आणि शेतकऱ्यांना आपलं दूध किती रुपयांनी विकावं लागेल? हे प्रश्न सध्या तुमच्या मनात घर करून बसले असतील. आणि याच प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओतून देणार आहोत, पण अगदी टप्प्याटप्प्याने. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून दुधाचे दर कधी वाढतात तर कधी कमी होतात. आपल्याला आठवत असेलच, काही वर्षांपूर्वी दुधाच्या दरात अचानक मोठी वाढ झाली होती, तर काही वेळा ते इतके घसरले की शेतकऱ्यांना मोठं नुकसान झालं. उदाहरणार्थ 2017-18 मध्ये दुधाचे दर अचानक 25 ते 30% वाढ. आता तुम्ही म्हणाल, या अमेरिकेच्या दबावाचा आपल्यावर काय परिणाम होणार? तर मित्रांनो, हा मुद्दा अतिशय गंभीर आहे. जर भारताने अमेरिकेची ही अट स्वीकारली तर मात्र भारतातील दूध उत्पादकांना खूप मोठा धक्का बसणार आहे. कारण अमेरिका त्यांच्या देशातील दुग्धजन्य उत्पादने जसे की दूध पावडर, बटर, चीज, आईस्क्रीम, लोणी इत्यादी पदार्थ भारतात खूप स्वस्तात विकणार आहे. आणि याचा थेट फटका आपल्या सामान्य दूध उत्पादकांना बसणार आहे. कल्पना करा, आज तुम्ही जे दूध उत्पादन करता ते एका विशिष्ट दराने बाजारात विकले जाते. त्यावर तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. पण जर परदेशातून, विशेषतः अमेरिकेतून खूपच स्वस्त दूध पावडर आणि इतर दुग्धजन्य पदार्थ भारतात येऊ लागले तर काय होईल? आपले दूध प्रक्रिया करणारे उद्योग जे आता आपल्या स्थानिक शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करतात ते स्वस्त आयात केलेले पदार्थ विकत घेतील. साहजिकच त्यांनाही त्यांचा नफा वाढवायचा असतो. यामुळे तुमच्या दुधाला मिळणारा दर आपोआप कमी होईल. बाजारपेठेत स्वस्त परदेशी उत्पादने उपलब्ध असल्यामुळे भारतीय दुधाला आणि दुग्धजन्य पदार्थांना उठाव कमी मिळेल आणि परिणामी भाव कोसळू शकतात. साहजिकच जेव्हा अमेरिकेकडून स्वस्त दूध पावडर आणि इतर दुग्धजन्य पदार्थ बाजारात येतील तेव्हा आपल्या देशातील दुधाचे भाव खूप कमी होतील. कारण भारतात तयार केलेल्या या दुग्धजन्य पदार्थांची किंमत जास्त असल्यामुळे ग्राहक स्वस्तातलेच म्हणजे अमेरिकेचेच पदार्थ घेतील. या स्वस्त आयातीचा फटका आपल्या गोरगरीब सामान्य शेतकऱ्यांना बसणार आहे. सध्या जर भारताने या आयातीवर योग्य ते आयात शुल्क लावले तर मात्र यात काही फरक पडणार नाही, म्हणजे भाव स्थिर राहतील. आयात शुल्क म्हणजे परदेशातून येणाऱ्या वस्तूंवर लावला जाणारा कर. जर हे शुल्क इतके लावले की अमेरिकेचे पदार्थ भारतात येऊनही आपल्या पदार्थांपेक्षा स्वस्त पडणार नाहीत तर आपल्या शेतकऱ्यांना संरक्षण मिळेल. त्यामुळे सरकार यासाठी कठोर भूमिका घेईल अशी अपेक्षा आहे. भारताने आत्तापर्यंत द्विपक्षीय व्यापार करारातून डेअरी उद्योगाला जगळलेले आहे आणि यापुढेही सरकार डेअरी उद्योगाला संरक्षण देईल अशी अपेक्षा आहे. भारत या डेअरी उद्योगाविषयी तडजोड करणार नाही अशी अपेक्षा आहे. हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण हा केवळ आर्थिक प्रश्न नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्न देखील आहे. स्कीम्ड दूध पावडर आयातीवरील शुल्क कमी केल्यास प्रक्रिया करणारे उद्योग ते आयात केलेले विकत घेतील आणि साहजिकच देशातील शेतकऱ्यांकडून दुधाची खरेदी कमी होईल. त्यामुळे देशातील दुधाचे दर कमी होतील. तसेच देशातील दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादकांनाही मोठ्या आणि कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या अमेरिकेकडून येऊ घातलेल्या संकटाला सामोरे जाण्यासाठी देश पातळीवर विरोध होणे गरजेचे आहे. तरच भारतातील दूध उत्पादक शेतकरी तग धरतील. आपले सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत आले आहे. अनेक योजनांद्वारे शेतकऱ्यांना मदत केली जाते. डेअरी उद्योगाला संरक्षण देणे हे सरकारच्या प्राधान्यक्रमांमध्ये अग्रस्थानी असावे, कारण यावर मोठ्या लोकसंख्येची उपजीविका अवलंबून आहे. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेत दुग्ध व्यवसायाचे मोठे योगदान आहे. या आंतरराष्ट्रीय घडामोडींबरोबरच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो दुधाच्या उत्पादनावर परिणाम करू शकतो. सध्या राज्यभरात प्रचंड पाऊस पडला आहे. त्याचबरोबर मान्सूनही पूर्ण देशात 100-60% अधिक होणार आहे असा अंदाज आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचे प्रमाण वाढणार असून दुधाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. जेव्हा पाऊस चांगला होतो तेव्हा हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो.
जनावरांना पौष्टिक चारा मिळाल्याने त्यांची दूध उत्पादन क्षमता वाढते. यामुळे बाजारात दुधाचा पुरवठा वाढतो. पुरवठा वाढल्यामुळे देखील कदाचित भाव कमी होण्याची शक्यता असते. हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे जे दुधाच्या दरावर परिणाम करू शकते. पण हा परिणाम तात्पुरता आणि स्थानिक स्वरूपाचा असू शकतो, आंतरराष्ट्रीय आयातीमुळे होणाऱ्या परिणामांपेक्षा कमी गंभीर. तरीही शेतकऱ्यांनी वाढलेल्या